संजय राऊतांनी केलेले आरोप बिनबुडाचे। अशोक खरात कधीही माझ्या कार्यालयात आला नाही। केवळ ईशानेश्वर मंदिराच्या कामानिमित्तानं खरात सोबत भेट। व्हायरल फोटोबाबत मंत्री दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण। भोंदूबाबा खरात प्रकरणी दीपक केसरकरांचा निकटवर्तीय एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात। एसआयटीकडनं दीपक लोंढेची कसून चौकशी। दीपक लोंढे सिन्नरमधील जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये सक्रिय। लिंगभिसाड खरात सोबतच्या नवरत्नांचा सीडीआर तपासा। अनेक मंत्री भोंदूला आहारी, त्या मंत्र्यांचे राजीनामा घ्या। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर। उपचाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अघोरी प्रकार केल्याचा सीसीटीव्ही समोर। केबल टेस्टर आणि तांत्रिक उपकरणांचा वापर करून खरातची भोंदूगिरी। लोकभवनातील दीक्षांत सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर। काल महाडमध्ये चौदार तळे येथील कार्यक्रमातही शिंदे अनुपस्थित। पंतप्रधान मोदींचा इराणचे राष्ट्रपती पेझेशकियान यांच्याशी संवाद। ईदच्या दिलेल्या शुभेच्छा। इराणवरील पायाभूत सुविधांवरील हल्ल्याचा मोदींकडनं। राज्यभरात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी आजही गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांच्या रांगा। बुलडाण्यामध्ये पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वाटप। गॅस तुटवड्याचा छोट्या व्यावसायिकांना फटका। नाश्ता सेंटर, चहाची दुकानं बंद। सराफ बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये घसरण सुरूच। 24 तासामध्ये सोन्याच्या दरात 4,000ची घसरण तर चांदी 6,000नी स्वस्त। सोनं आता प्रतितोळा 1,48,000वर। मराठवाड्यामध्ये अवकाळीचं आसमानी संकट। 11,572 हेक्टरवरील पिकं जमीनदोस्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 8,544 हेक्टरवर नुकसान। प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात।